कुछ साल पहले एक क्रांति हुई थी। तभी रिपब्लिकन पार्टी के 4 सदस्य विधायक बनकर दिल्ली पहुंचे थे। लेकिन उसके बाद रिपब्लिकन पार्टी 4 से भी ज्यादा टुकड़े हुए। उसके बाद निस्लीत से और अन्य के नेता ने अपनी नज़र से अपनी पार्टी के प्रतिनिधि किया। पर समाज को क्या बदलाव हुआ? बहुत सालों के बाद रामदास आठवले साहब एकता एकजुट का नारा लगाते हुए बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर एकत्र येणार आहेत का? या तिघांचे वेगवेगळे पक्ष आहे, माझा पक्ष आहे, गवई साहेबांचा राजेंद्र गवईंचा पक्ष आहे, जोगेंद्र कवाडे सरांचा पक्ष आहे, खोब्रागडे गटामध्ये 4-5 गट आहे। त्या सगळ्या गटांना एकत्रित आणा असं लोकांचं म्हणणं आहे। जर एकत्र येण्याची तयारी बाळासाहेबांनी तर दाखवली तर मी 4 पावलं मागे येण्याची माझी तयारी आहे। माझं रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्षपद ते बाळासाहेबांना देण्याची माझी तयारी आहे। ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत, ते पॉलिटिकल चांगला अभ्यास असणारे आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जर एकत्रित आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बदल झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं आपला समाज हा भोळाभाळा समाज आहे। आपला समाज रोज कष्ट करणारा समाज आहे, कधी मध्ये उपाशी तापाशी राहणारा समाज आहे। शहरामध्ये चांगली परिस्थिती आहे, ठीक आहे, पण खेड्यामध्ये आजही अनेक लोकांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे। ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या कुटुंबाचं ठीक आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये नोकरीच मिळाली नाही, पण खेड्यामध्ये आजही अनेक लोकांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे। ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या कुटुंबाचं ठीक आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये नोकरीच मिळाली नाही, ज्यांच्या कुटुंबामध्ये आमच्या विधवा महिला अनेक ठिकाणी आहेत। अचानक त्यांचा जो पती असतो तो अचानक ऍक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू होतो, कधी हार्ट अटॅकमध्ये मृत्यू होतो। रोज मला ज्या ठिकाणी जातो तिथं मला त्या ठिकाणी 1-2 ठिकाणी जावं लागतं की ज्याला तो चांगला असताना अटॅक आला आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये लोक आज लवकर त्यांचा मृत्यू होतो।